राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। अमित शहा यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही भेट झालेली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या यशाबद्दल त्यांनी अमित शहा यांचं अभिनंदन केलेलं आहे। त्याबरोबरच राज्यातील काही विषयांवर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन घोटाळा आरोप प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। शुक्रवारी रात्री दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 25 मिनिटं चर्चा झालेली आहे। तर शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जवळपास 25 मिनिटं चर्चा झालेली आहे। बिहारमधील विजयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलेलं आहे। त्याबरोबरच या भेटीमध्ये राज्यातील काही विषयांवर देखील नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। प्रामुख्याने पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन घोटाळ्याचं प्रकरण हे गाजलेलं होतं आणि याच आरोप प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट ही महत्त्वपूर्ण ठरते। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट झालेली आहे। भेटीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? आकांक्षा, रात्री 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची दिल्लीतल्या अमित शहांच्या निवासस्थानी साधारणपणे 25 मिनिटं भेट झाल्याची माहिती आहे। या भेटीमध्ये प्रामुख्यानं एनडीएचं ज्या पद्धतीने यश साधे बिहारमध्ये प्राप्त केलेलं आहे त्या संदर्भात अमित शहांचं अभिनंदन अजित पवारांनी केलं। दुसरी महत्वाची बाब, पुण्यामध्ये मागच्या 7 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने जमीन घोटाळे समोर येत आहेत आणि पार्थ पवार यांचं नाव थेट समोर आल्यानंतर अजित पवारांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी वाढल्या होत्या। कुठेतरी अजित पवारांना राजीनामा द्यावा अशा पद्धतीची जोरदार मागणी विरोधकांकडून होत होती आणि या पार्श्वभूमीवर एसआयटी देखील नेमण्यात आलेली आहे। सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा समोर करून विरोधकांना म्हटलं होतं की अजित पवारांची मदत घेऊनच पार्थ पवारांना हे जमीन प्रकरण केलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवारांना राजीनामा द्यायला पाहिजे, किंबहुना चौकशी पूर्ण होईपर्यंत या तपासापासून बाजूला उपमुख्यमंत्री पदापासून बाजूला राहायला पाहिजे। मात्र अजित पवारांना राजीनामा दिलेला नाहीये। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांना देखील आपली पार्थ पवारांसंदर्भातली भूमिका स्पष्टपणे सांगितली होती। महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर एनडीएचे प्रमुख अमित शहा आहेत। अमित शहा महाराष्ट्राचं संपूर्ण महायुतीचं राजकारण पाहत असतात, म्हणून त्यांच्यापर्यंत आपली भूमिका पोहोचली पाहिजे यासाठी अमित शहांची भेट घेतल्याची माहिती देखील आता समोर येते। या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया अजित पवारांकडून आलेली नाहीये, मात्र आज दिवसभरामध्ये नक्कीच अजित पवार माध्यमांशी बोलताना या विषयावर बोलतील। अगदी धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।